पुढे घडणार. मी आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. ला 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 ला. गोष्टी पाहून आम्हाला आनंद मिळणार. तर चांगुलपणाचे आम्ही इथे गिरणार. मी आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. एका छोट्याशा गावात राजू नावाचा एक खोडकर मुलगा राहत होता. तो नेहमी शाळेत गोंधळ करायचा आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचा नाही. एके दिवशी वर्गात शिक्षक म्हणाले, राजू, पुन्हा गोंधळ? अभ्यास करायचा सोडून मित्रांना त्रास देतोयस. तेव्हा राजू हसत म्हणाला, अरे सर, अभ्यास करून काय होणार, मजा करायची ना. शिक्षक रागावून म्हणाले, राजू, हे शेवटचं सांगतोय, जर तू सुधारलास नाहीस तर तुझ्या आईवडिलांना बोलावू. तेव्हा राजू म्हणाला, बोला ना, मला काही फरक पडत नाही. नंतर शिक्षकांनी त्याच्या आईवडिलांना तक्रार केली. घरी आई म्हणाली, राजू, शिक्षकांनी तक्रार केली आहे, तू अभ्यास का करत नाहीस? वडील म्हणाले, बाळा, शाळा म्हणजे भविष्य घडवायचं ठिकाण आहे. पण राजू रागाने म्हणाला, मला नाही आवडत अभ्यास, मी माझं पाहून घेईन. मग शिक्षक आणि आई वडिलांनी मिळून त्याला धडा शिकवायचा प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी वर्गात शिक्षक म्हणाले, आज राजूला खास जबाबदारी देतोय. तो वर्गात उभा राहून प्रश्नांची उत्तरं देईल. सुरुवातीला राजूला वाटलं सोपं आहे, पण शिक्षकांनी विचारलं, 2 गुणिले 7 किती? तेव्हा राजू गोंधळून म्हणाला, 12. आणि सगळे हसले. मग शिक्षकांनी विचारलं, भारताची राजधानी काय? पुणे. राजू, अभ्यास नसेल तर असंच होईल. घरी आल्यावर आईने विचारलं, काय झालं राजू? तेव्हा राजू रडत म्हणाला, आई, आज सगळ्यांसमोर माझा अपमान झाला, मला काहीच येत नव्हतं. आई बाबा, मला माझी चूक समजली. मी खोड्या बंद करतो. मी रोज अभ्यास करेन. माझा मुलगा सुधारला. आता आम्हाला तुझा अभिमान वाटेल. त्या दिवसापासून राजू पूर्ण बदलला. तो अभ्यासू झाला, शाळेत पहिला नंबर आणू लागला शाब्बास राजू, आता तू खरंच हुशार विद्यार्थी झालास. आणि सगळे त्याच्यावर खुश झाले. या गोष्टीतून शिकायला मिळतं की खोडकरपणा आणि आळस आपल्याला मागे टाकतो, पण वेळेवर सुधारणा केली तर यश नक्की मिळतं.